नमस्कार. एका जरा अकॅडमिक विषयावर मी आजचा माझा व्हिडिओ अपलोड करत आहे. माझे मित्र पुण्याचे सेवानिवृत्त इंजिनियर श्यामसुंदर केळकर यांनी असं सजेस्ट केलं की जर्मन सिस्टीमचं मिश्रण भारतीय संसदीय पद्धतीत कसं करावं यावर आपण एक व्हिडिओ अपलोड करावा. त्यांची सूचना चांगली होती आणि म्हणून मी ते लगेच अंमलात आणत आहे. असं आहे, आपली संसदीय पद्धती ही ब्रिटिश सिस्टीमवर आधारित आहे, ज्याच्यामध्ये आपण फक्त एका कॅन्डिडेटला निवडून देतो एक प्रकारे, आणि त्याच्यानंतर जो डिफिटेड कॅन्डिडेट असतो त्याची जी मतं असतात ती तसं पाहिलं तर वायाच जातात. भलेही त्या मतांची टोटल होऊन त्यानुसार एखाद्या पक्षाला राज्यस्तरीय पक्ष, राष्ट्रीय पक्ष एवढी मान्यता मिळते, त्या मान्यतेनुसार त्यांना काही फॅसिलिटीज राज्य स्तरावर जागा वगैरे किंवा राष्ट्रीय स्तरावर मिळतात. हे अगदी मायनर बेनिफिट सोडले तर बाकी कुठलाही बेनिफिट तसा जे डिफिटेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्या मतांना नसतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि ब्रिटिश वेस्टमिनिस्टर सिस्टीम मधला हा माझ्या दृष्टीने एक राज्यशास्त्राचा अभ्यासक या नात्याने मला असं वाटतं एक फार मोठा लकुना आहे. आणि जर्मन सिस्टीमनी नेमका हा लकुना भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी असं केलेलं आहे की एका वेळेला मतदार दोन मतं देतील, एक उमेदवाराला आणि दुसरं पक्षाला. आणि प्रत्येक पक्षाची, मग ते राज्याचं असू दे केंद्र स्तरावरचं असू दे, प्रत्येक पक्षाची एक स्वतःची अशी यादी असेल आणि त्या पक्षाला विशिष्ट पर्सेंटेजची मतं मिळाली की त्यानंतर त्या पक्षाकडे त्यांची लिस्ट असेल, त्या लिस्टनुसार पहिल्या 5 किंवा 10 व्यक्तींना पक्ष जे नॉमिनेट करेल त्यांना त्यांच्या जर्मनीतल्या लोकसभेत, म्हणजे ज्याला रिस्टॅग किंवा बुंडस्टॅग म्हणतात, किंवा स्टेट लेव्हलमध्ये त्यांना नॉमिनेट केलं जातं. याचा अर्थ असा, आपण भारतात जर याचा विचार केला तर एखादा समजा 10 लाख मतदारांची लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सी आहे, होतं काय 6 ते 7 लाख लोक मतदान करतात. आता बघा, इथेच सगळा प्रॉब्लेम सुरू होतो. 6 ते 7 लाख पैकी सुमारे 3 ते 3.25 लाख मतं आपण असं धरूया की विजयी उमेदवाराला मिळालेली आहेत. मात्र उर्वरित जी काही मतं आहेत ती मतं 2-3 मतदारात विभागली जातात. आणि या मतदानांचा जसं जे मी आधीच सांगितलं तेवढा एक फायदा सोडला तर राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय पक्ष दर्जाचे तुम्ही पक्ष आहात, या एका फायद्याच्या पलीकडे कुठलाही या वेस्टेड मतदानाचा फायदा नसतो, जे डिफिटेड कॅन्डिडेट्स असतात. नेमकं इथेच जर्मन सिस्टीम येते. आणि जर्मन सिस्टीम या सर्व व्होट्सचं काउंटिंग करून सांगू शकतं किंवा XYZ पक्षाला इतकी मतं मिळाली, त्यामुळे त्यांचे 10 आमदार किंवा 10 खासदार हे राज्यात किंवा संसदेत जातील, ज्याची यादी त्यांनी त्या पक्षांनी आधीच तयार केलेली असेल. एक अतिशय चांगली सिस्टीम आहे. सध्या परिस्थितीत तर आहेच, म्हणजे भारतीय जनता पार्टी, हे माझं तर केव्हाचं भारतीय जनता पार्टीवरचा आरोप आहे की भारतीय जनता पार्टी 1989 पासून जी काही वाढलेली आहे ती केवळ डिव्हिजन ऑफ व्होट्सच्या भरवशावर एक हिंदुत्ववादी मतांचं पोलरायझेशन करायचं आणि त्याचबरोबर काँग्रेस एका बाजूला आणि इतर मायनॉरिटीज, दलित यांना एका बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करायचा. ट्रँग्युलर फाईट जिथे जिथे होते तिथे भाजप निवडून आलेला आहे. हा 1989 पासूनचा इतिहास आहे. म्हणजे डिव्हाइड अँड रूल हे म्हणावं का, तर मतदानाच्या बाबतीत तसंच घडत आहे असं मला वाटतं. बरं, हे काही भाजपनी आजच केलंय असं नाहीये. हे याच्या आधी सुद्धा हा आरोप झालेला, इंदिरा गांधींच्या काळात हाच आरोप झालेला होता. आणि म्हणून आपण 1977ला पाहिलेलं आहे की जेव्हा सगळे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी एक नवा पक्ष फॉर्म केला 1977ला, आणीबाणीनंतर जनता पक्ष, त्याचे परिणाम आपल्याला सगळ्यांना आजही लक्षात आहेत.
पण ओव्हरऑल एक लक्षात येत आहे की जे वेस्टेड व्होट्स आहेत यांचं जर का नीट काउंटिंग केलं तर ते लोकशाहीच्या दृष्टीने फार चांगलं असेल. त्याच्यामुळे जी सिस्टीम जर्मनीमध्ये आहे की त्यांना पक्षाला मिळणाऱ्या व्होट्सच्या भरवशावर त्यांना संसदेत आणि राज्यात प्रतिनिधित्व मिळतं, ती सिस्टीम भारतात आली पाहिजे. तर हे जे डिव्हिजनच्या भरवशावर आपलं घोडं दामटायचा सध्या जो प्रयत्न सुरू आहे आणि ओव्हरऑल लोकशाही स्ट्रेंथन करण्याकरताचा फायदा होईल आणि हे अशा प्रकारचे डिव्हिजन करून आपलं घोडं दामटणं थांबेल. त्याचबरोबर मला अजून एक सांगायचं आहे की त्याच्यामध्ये एक प्रिफरेन्शियल व्होटिंग सिस्टीम जी आजही लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये महाराष्ट्रात किंवा इतर ठिकाणी आहे की आम्ही या उमेदवाराला नंबर 1 वर देतो, दुसऱ्या उमेदवाराला नंबर 2 वर देतो. अगदी पक्षात सुद्धा, कारण कम्प्युटरायझेशनमुळे, डिजिटायझेशनमुळे समजा आपण प्रिफरेन्शियल व्होटिंग सिस्टीम जरी याच्यात आणली तरी सुद्धा ते काउंटिंग करणं फार जड जाणार नाही आणि एक पूर्ण रिझल्ट, उलट लोकशाही अधिकाधिक पारदर्शक होईल. आणि त्याच्यामुळे केवळ पक्षाचं व्होट काउंट करा इतकंच नव्हे तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रिफरेन्शियल व्होटिंग सिस्टीम आणून 1, 2, 3 अशा नंबर वाईज जर का आपण पक्ष वगैरे दिले की एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ज्यांना, जोपर्यंत तुम्हाला व्होट्स मिळत नाही तोपर्यंत तुमचा कॅन्डिडेट निवडूनच येणार नाही, असे जर का काही बॅरियर्स आणले तर कदाचित लोकशाही अधिक पारदर्शक होईल.